लोक 85 वर्षांपूर्वी का मरतात? या वस्तू आजच सोडून द्या. जर तुम्हाला तुमच्या मुलांवर ओझं बनायचं नसेल तर आज हा व्हिडिओ नीट ऐका. आत्ताच फक्त या 5 गोष्टी बंद केल्यास तुमचं आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, आजही मला 76 वर्षांच्या श्रीमती प्रकाश देवी यांचा तो पहिला दिवस आठवतो जेव्हा त्यांनी माझ्या क्लिनिकचा दरवाजा उघडला होता. फक्त 1 वर्षापूर्वी त्या इतक्या तंदुरुस्त होत्या की आपल्या परिसरातील ट्रेकिंग ग्रुपच्या लीडर होत्या, पण मागील हिवाळ्यात एका साध्या सर्दीनंतर त्यांनी आता बाहेर जाणं बरं वाटत नाही असं म्हणत घरातच राहणं सुरू केलं. त्यांनी त्यांची आवडती विणकामाची सवयही सोडली आणि दिवसभर फक्त टीव्ही पाहत बसू लागल्या. मग गेल्या महिन्यात लिव्हिंग रूममध्ये रिमोट उचलताना त्या हलक्या प्रमाणात पडल्या. आधी असं झालं असतं तर त्या लगेच उठल्या असत्या, पण यावेळी त्यांच्या कुल्ह्याची हाडं मोडली आणि शेवटी त्यांना ऑपरेशन करावं लागलं. रुग्णालयाच्या बेडवर पडलेल्या श्रीमती प्रकाश देवी यांच्या तपासणी अहवालाकडे पाहून एक डॉक्टर म्हणून मला खूप वाईट वाटलं. एका वर्षातच त्यांच्या शरीराचा आधार म्हणजे स्नायू खूपच कमी झाले होते. त्यांची स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता देखील कमी झाली होती आणि ती डिमेन्शियाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर म्हणजे हलक्या संज्ञानात्मक बिघाडाच्या स्तरावर पोहोचली होती. त्यांनी माझा हात धरून डोळ्यात पाणी आणून म्हटलं, "डॉक्टर साहेब, मला वाटलं होतं की वय वाढल्यावर ताकद कमी होणं स्वाभाविक आहे. पण मला खरंच माहीत नव्हतं की घरात थोडा आराम करणं इतक्या मोठ्या आजारात बदलू शकतं." मित्रांनो, श्रीमती प्रकाश देवी यांची ही गोष्ट फक्त त्यांचीच नाही. तुमच्यापैकी बरेच जणही असं विचार करत असतील की वय वाढल्यावर घरी आरामात राहणंच योग्य आहे. पण आकडेवारी एक भीतीदायक सत्य सांगते. भारतातील वृद्धांची सरासरी आयुर्मर्यादा 82.7 वर्षांपर्यंत वाढली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही मोठ्या आजाराशिवाय स्वतःच्या पायावर चालत निरोगी राहण्याची आयुर्मर्यादा फक्त 65.8 वर्षांपर्यंतच मर्यादित आहे. याचा अर्थ काय? म्हणजे आयुष्याची शेवटची जवळपास 17 वर्षही रुग्णालयाच्या बेडवर किंवा दुसऱ्यांच्या मदतीशिवाय शौचालयापर्यंतही जाता येण्याच्या अवस्थेत जाऊ शकतात. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे 65 वर्षांवरील लोकांमध्ये पडून मृत्यू होण्याचं प्रमाण एका वर्षात 1800 पेक्षा जास्त आहे, जे फक्त 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट आहे. हे अपघात इतके का वाढत आहेत? हे फक्त नशिबामुळे नाही. कारण आपल्या शरीराचं इंजिन म्हणजे स्नायू हळूहळू कमी होत आहेत आणि शरीराचा समतोल राखण्याची क्षमता कमी होत आहे. याशिवाय 80 वर्षांवरील वृद्धांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचं प्रमाणही खूप जास्त आहे. याचं कारण फक्त शारीरिक वेदना नाहीत, तर एकटेपणाही आहे, जो मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक असतो. आज मी तुम्हाला एक साधं पण महत्त्वाचं सत्य सांगणार आहे. ज्या सवयी आपण वय झालं आहे, आता आराम करावा किंवा आता लोकांमध्ये जाण्याची गरज नाही असं समजून पाळतो, त्या प्रत्यक्षात आपल्या शरीर आणि मनाला हळूहळू नष्ट करणाऱ्या घातक सवयी आहेत. श्रीमती प्रकाश देवी यांसारख्या एका निरोगी महिलेची फक्त एका वर्षात अशी अवस्था होण्यामागचं खरं कारण काय होतं? आजच्या या चर्चेत मी 60 वर्षांनंतर कधीही न कराव्या अशा घातक सवयी एक-एक करून सांगणार आहे. तसेच या सवयी आपल्या रक्तवाहिन्यांना कशा अडवतात, मेंदूच्या पेशींना कसं नुकसान करतात आणि तुम्ही आत्तापासून काय बदल करायला हवेत, हे सविस्तर सांगणार आहे. ज्यामुळे तुम्हीही पुन्हा ऊर्जा आणि उत्साहाने भरलेलं जीवन जगू शकता. जर तुम्ही माझ्या सांगितलेल्या या 5 गोष्टी योग्य प्रकारे पाळल्या, तर तुम्ही 90 वर्षांनंतरही तुमच्या मुलांवर ओझं बनणार नाही आणि तुमच्या नातवंडांसोबत मनोरंजन उद्यानात जाण्याइतके तंदुरुस्त आणि आत्मविश्वासपूर्ण वृद्धत्वाचा आनंद घेऊ शकता. मला विश्वास आहे की आजचं हे मार्गदर्शन तुमच्या उरलेल्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान काळ ठरेल.
जर तुम्हाला आजची माहिती आवडत असेल तर स्क्रीनखालील लाईक बटण नक्की दाबा आणि कमेंटमध्ये अमल हे 2 शब्द लिहा. तुमचं हे छोटंसं पाऊल 85 वर्षांच्या पुढे जाऊन 100 वर्षांपर्यंत निरोगी राहण्याच्या चमत्काराची सुरुवात ठरू शकतं. जर तुमचं वय 60 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही रुग्णालयात डॉक्टरांना असं सांगण्याइतके सक्षम असायला हवं, डॉक्टर साहेब, त्या तपासणी किंवा प्रक्रियेपेक्षा मी आधी माझ्या सवयी सुधारतो, हे फक्त पैसे वाचवण्यासाठी नाही, तर तुमच्या निरोगी शरीराच्या संरक्षणासाठी एक जीवनरक्षक नियम आहे. आता मी तुम्हाला एक-एक करून या सवयी का महत्त्वाच्या आहेत आणि त्यामागील आश्चर्यकारक कारण सांगणार आहे. पहिला जीवनरक्षक नियम. आठवड्यात किमान 3 वेळा कोणाला तरी प्रत्यक्ष भेटा. फक्त फोनवर बोलणं किंवा मेसेज करणं पुरेसं नाही. तुम्ही कपडे घालून बाहेर पडा आणि कोणाच्या डोळ्यात डोळे घालून बोला. ते तुमचे मित्र असू शकतात, समाजातील लोक असू शकतात किंवा चालताना भेटणारे शेजारी असू शकतात. आठवड्यात 3 वेळा लोकांना भेटणं हे तुमच्या मेंदू आणि हृदयाचं रक्षण करणारं पहिलं औषध आहे. तुम्हाला माहीत आहे का, श्रीमती प्रकाश देवी यांच्या पडण्यामागचं मुख्य कारण काय होतं? सर्दीनंतर त्यांनी लोकांशी भेटणं बंद केलं आणि घरातच राहायला सुरुवात केली. म्हणजेच एकटेपणा. आपलं शरीर खूप विचित्र आहे. जसं स्थिर पाणी सडतं तसंच माणसाचं शरीर आणि मनही एकटेपणामुळे हळूहळू खराब होऊ लागतं. जेव्हा एकटेपणाचा काळ वाढतो तेव्हा मेंदू आपत्कालीन स्थिती जाहीर करतो. यावेळी शरीरात सायटोकिन नावाचं सूज निर्माण करणारं द्रव्य जास्त प्रमाणात तयार होऊ लागतं. हे द्रव्य कोणतीही वेदना न देता रक्तवाहिन्यांमधून फिरत राहतं, त्यांच्या भिंतींना नुकसान करतं आणि हळूहळू मेंदूच्या पेशींना नष्ट करतं. संशोधन सांगतं की एकटेपणाचा परिणाम दिवसाला 15 सिगारेट ओढण्याइतकाच घातक असतो आणि अकाली मृत्यूचा धोका 32% पर्यंत वाढवतो. लोकांना भेटणं, बोलणं आणि हसणं हे फक्त वेळ घालवणं नाही, तर शरीरातील सूज कमी करण्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. दुसरा जीवनरक्षक नियम. 50चा नियम पाळा. म्हणजे जर तुम्ही 50 मिनिट बसून राहिलात तर पुढील 5 मिनिट नक्की उभं राहा आणि चालत राहा. तुम्ही टीव्ही पाहत असाल किंवा मोबाईल वापरत असाल तरी 50 मिनिटांनी अलार्म लावा आणि तो वाजल्यावर कोणतंही कारण न देता उठून चालायला सुरुवात करा किंवा जागेवरच हालचाल करा. बऱ्याच जणांना वाटतं की मी सकाळी 1 तास चाललो आहे, त्यामुळे दिवसभर आराम केला तरी चालेल, पण ही मोठी चुकीची समजूत आहे. वैद्यकीय भाषेत अशा लोकांना ॲक्टिव्ह काउच पोटॅटो असं म्हणतात. म्हणजे तुम्ही सकाळी व्यायाम केला तरी जर उरलेला दिवस 7-8 तास बसून घालवला तर त्या व्यायामाचा फायदा जवळपास नाहीसा होतो. बसून राहणं म्हणजे शरीराचं इंजिन बंद करण्यासारखं आहे. ज्या क्षणी आपण बसतो त्या क्षणी पाय आणि कंबर यांचे स्नायू काम करणं थांबवतात. आपल्या शरीरातील स्नायू हे साखर जाळणाऱ्या मोठ्या भट्टीसारखे असतात. आणि जेव्हा ही भट्टी विझते तेव्हा काय होतं? आपल्या अन्नातून आलेली रक्तातील साखर, ब्लड शुगर, कुठेही वापरली जात नाही आणि ती रक्तातच फिरत राहते. हे घट्ट झालेलं रक्त रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतं आणि मधुमेह व उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण बनतं. पण फक्त 5 मिनिटं उठून चाललात तरी चमत्कार होऊ शकतो. झोपलेल्या पायांच्या स्नायूंना पुन्हा सक्रियता येते आणि ते रक्तातील साखर शोषू लागतात. हे अगदी डिस्चार्ज झालेल्या बॅटरीमध्ये पुन्हा वीज येण्यासारखं आहे. श्रीमती प्रकाश देवी यांच्या एका वर्षात 8 किलो स्नायू कमी होण्याचं कारणही हेच होतं की त्या दिवसभर सोफ्यावर बसून टीव्ही पाहत राहायच्या. जर स्नायूंचा वापर केला नाही तर शरीर त्यांना अनावश्यक समजून हळूहळू कमी करू लागतं. शौचालयात जाताना त्यांचं पडणं हे नशीब नव्हतं, तर सतत बसून राहण्याच्या सवयीमुळे त्यांच्या पायांच्या स्नायूंमध्ये झालेल्या कमतरतेमुळे झालं होतं.
आज मी सांगितलेले हे 2 नियम आठवड्यात 3 वेळा लोकांना भेटणं आणि प्रत्येक 50 मिनिटांनी उठणं, हे तुमचं वृद्धत्व नर्सिंग होममध्ये नव्हे तर स्वतःच्या घरी घालवण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाची आहे, तर ती नक्की शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाचं जीवन वाचवू शकतो. आता तिसऱ्या महत्त्वाच्या नियमाकडे वळूया. तिसरा जीवनरक्षक नियम. आठवड्यातून फक्त 3 दिवस 20 मिनिटं स्नायूंचा व्यायाम सुरू करा. जिममध्ये जाऊन वजन उचलण्याची गरज नाही. घरी एका मजबूत खुर्चीचा आधार घेऊन हळूहळू उठून बसणं, चेअर एक्सरसाइज केलं तरी पुरेसं आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशा एक दिवस आड केल्यास उत्तम. स्नायूंवर इतका भर का द्यायचा? कारण 60 वर्षांनंतर आपल्या शरीरातील स्नायू दरवर्षी 1% ते 2% या वेगाने कमी होऊ लागतात. म्हणजे 10 वर्षात जवळपास 20% स्नायू आपोआप नष्ट होऊ शकतात. श्रीमती प्रकाश देवी यांच्या किरकोळ पडण्यातही कुल्ह्याची हाडं तुटण्यामागचं मुख्य कारण म्हणजे हाडांना संरक्षण देणारे स्नायूच कमी झाले होते. स्नायू हे आपल्या शरीराचं नैसर्गिक कवच आहेत आणि वृद्धापकाळातील सर्वात मोठा आधार आहेत. आता उशीर झाला आहे असं समजून हार मानू नका. संशोधनानुसार 80-90 वर्षांच्या लोकांमध्येही नियमित व्यायामामुळे स्नायू वाढू शकतात आणि ताकद सुधारते. जर तुम्हाला खुर्चीवरून 5 वेळा उठायला 12 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर हा शरीराचा इशारा आहे. आजपासूनच सराव सुरू करा. चौथा जीवनरक्षक नियम. दररोज रात्री 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या. झोप म्हणजे फक्त आराम नाही. ती वेळ असते जेव्हा आपला मेंदू दिवसभरात साचलेला कचरा साफ करतो. गाढ झोपेत मेंदूच्या पेशींमधील जागा वाढते आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड नावाचं स्वच्छ द्रव मेंदूला आतून स्वच्छ करतं. या प्रक्रियेत डिमेन्शिया निर्माण करणारे हानिकारक प्रोटीन शरीरातून बाहेर टाकले जातात. श्रीमती प्रकाश देवी यांना रात्री नीट झोप येत नव्हती. त्यामुळे त्या झोपेच्या गोळ्या घेऊन जबरदस्तीने झोपायचा प्रयत्न करत होत्या. पण झोपेच्या गोळ्यांमुळे येणारी झोप म्हणजे मेंदूला जबरदस्तीने झोपवण्यासारखी असते. त्यामुळे मेंदूची स्वच्छता नीट होत नाही. ज्या शहरात कचरा गोळा करणारी गाडी फिरत नाही, तिथे काय होईल? जसं कचरा साचल्यावर दुर्गंधी येते, तसंच मेंदूत विषारी पदार्थ साचल्यामुळे शेवटी विचारशक्ती कमी होते आणि डिमेन्शिया होऊ शकतो. खूप कमी झोपणं ही समस्या आहेच, पण 70 वर्षांनंतर 9 तासांपेक्षा जास्त झोपणंही डिमेन्शियाचा धोका वाढवतं. 7 ते 8 तासांची चांगल्या गुणवत्तेची झोप ही मेंदू तरुण ठेवण्याचं रहस्य आहे. पाचवा आणि अंतिम नियम. आपल्या आहारात सुधारणा करा. दररोज आपल्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे 1 ग्रॅम प्रोटीन घ्या. उदाहरणार्थ, तुमचं वजन 70 किलो असेल तर तुम्हाला 70 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. 2 अंड्यांमध्ये सुमारे 12 ग्रॅम आणि पनीरच्या एका तुकड्यात सुमारे 20 ग्रॅम प्रोटीन असतं. फक्त भात आणि लोणचं खाऊन तुम्ही स्नायू वाचवू शकत नाही. स्नायू तयार करण्यासाठी प्रोटीन हीच वीट आहे. यासोबत हळद, आलं, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. हे पदार्थ शरीरातील जुनी सूज कमी करणारे नैसर्गिक औषध आहेत. श्रीमती प्रकाश देवी यांच्यासारखं एकट राहून नूडल्स किंवा ब्रेडवर निभावून नेल्यास ब्लड शुगर वाढते, सूज वाढते आणि स्नायू आणखी वेगाने कमी होतात. त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार आणि सूज कमी करणारे पदार्थ लक्षात ठेवा. फक्त या 5 गोष्टी पाळल्या तरी तुमचं वृद्धत्व पूर्णपणे बदलू शकतं. आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे सर्व आपल्या दैनंदिन जीवनात कसं आणायचं. 76 वर्षांच्या श्रीमती प्रकाश देवी यांनी ही दिनचर्या 3 महिने पाळली. त्याचा परिणाम असा झाला की आता त्या कोणत्याही आधाराशिवाय शेजारच्या दुकानात जाऊ शकतात आणि पुन्हा आपल्या मित्रांसोबत हस्तगप्पा मारत चहा पितात.
चला त्यांची दिनचर्या पाहूया. सकाळची सुरुवात. उठताच एक ग्लास कोमट पाणी प्या. रात्रीभर शरीरात पाण्याची कमतरता असते. पाणी रक्त स्वच्छ करतं आणि शरीराला जागं करतं. नाश्ता. नाश्त्यात प्रोटीन असणं आवश्यक आहे. 2 उकडलेली अंडी किंवा हलकं उकडलेलं पनीर खा. त्यासोबत लोणचं किंवा भाजी घेतली तर अधिक फायदेशीर. फक्त ब्रेड किंवा पोळीवर अवलंबून राहण्याची सवय सोडा. हलकी हालचाल. नाश्त्यानंतर 1 तासाने 5 मिनिटं स्ट्रेचिंग करा. मान, खांदे आणि घोटे हलके फिरवा. 50 मिनिट नियम. सकाळभर दर 50 मिनिटांनी अलार्म लावा. अलार्म वाजला की 5 मिनिट चालणं किंवा जागेवर हालचाल करणं आवश्यक आहे. लिव्हिंग रूमपासून स्वयंपाकघरापर्यंत चाललं तरी ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते. दुपारचं जेवण. दुपारचं जेवण सूज कमी करणाऱ्या पदार्थांनी भरलेलं असावं. रावससारखी तेलकट मासळी किंवा कोणत्याही भाजीत लसूण आणि आलं भरपूर वापरा. पालक किंवा ब्रोकोलीसारख्या गड्ड हिरव्या भाज्या खाल्ल्यास अधिक फायदा होतो. जेवणानंतर. जेवणानंतर लगेच सोफ्यावर झोपू नका. त्याऐवजी एखाद्या प्रिय व्यक्तीला फोन करा किंवा थोडं चालून या. आज काय खाल्लं? हवामान कसं आहे? फक्त 10 मिनिटांच्या गप्पांमुळेही मेंदूच्या पेशी सक्रिय होतात. शक्य असल्यास घराजवळच्या उद्यानात एखाद्या मित्राला भेटा आणि 15 मिनिट समोरासमोर बोलत चालत फिरा. दुपारचा वेळ हा स्नायू जपण्याचा असतो. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार 20 मिनिट स्नायूंचा व्यायाम करा. पहिला, खुर्ची पकडून 10 वेळा उठून बसणं. दुसरा, भिंतीच्या आधाराने 10 पुशअप्स. तिसरा, खुर्चीला हलका आधार घेऊन एका पायावर 30 सेकंद उभं राहणं. सुरुवातीला 5 वेळा केलं तरी चालेल. महत्त्वाचं म्हणजे हार मानू नका आणि आठवड्यातील 3 दिवस पूर्ण करा. रात्रीचं जेवण सकाळ किंवा दुपारपेक्षा हलकं असावं. प्रोटीनयुक्त साधं अन्न घ्या आणि जेवणानंतर दात नीट स्वच्छ करा. लक्षात ठेवा, हिरड्यांतील जंतू रक्तवाहिन्याद्वारे हृदयापर्यंत पोहोचू शकतात. झोपण्याच्या 1 तास आधी टीव्ही बंद करा आणि मोबाईल दूर ठेवा. त्याऐवजी हलकं संगीत ऐका किंवा दिवसातील चांगल्या गोष्टी आठवा. झोपण्यापूर्वी नाकाने खोल श्वास घ्या. 4 सेकंद धरून ठेवा आणि 6 सेकंदात तोंडाने हळूहळू सोडा. ही प्रक्रिया 5 वेळा करा. त्यामुळे ताण कमी होईल आणि गाढ झोप लागेल. आता काही सामान्य प्रश्न. 1. गुडघ्यात दुखत असेल तरी व्यायाम करावा का? दुखणं जास्त असेल तर विश्रांती घ्या, पण हलकं दुखणं असेल तर स्नायू मजबूत करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे गुडघ्याच्या कार्टिलेजचं संरक्षण होतं. तुम्ही खुर्ची पकडून हलक्या प्रमाणात उठबसण करून व्यायामाची तीव्रता कमी जास्त करू शकता. 2. लोकांना भेटणं थकवणारं वाटतं. बाहेर जाणं गरजेचं आहे का? सुरुवातीला मोठ्या कार्यक्रमात जाण्याची गरज नाही. फक्त शेजारच्या दुकानवाल्याला नमस्कार करणं किंवा 10 मिनिट सामुदायिक ठिकाणी बसणंही पुरेसं आहे. कोणाशी तरी डोळ्यांत डोळे घालून बोलणंही मेंदूसाठी सर्वात सोपी आणि प्रभावी औषध आहे. 3. झोपेच्या गोळ्या घेत असाल तर काय करावं? अचानक बंद करणं धोकादायक वाटू शकतं. त्यामुळे हळूहळू कमी करा. दिवसात सूर्यप्रकाश घेणं आणि झोपण्यापूर्वी श्वासोच्छवासाचा सराव करणं सुरू ठेवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, मेंदूची खरी स्वच्छता फक्त नैसर्गिक गाढ झोपेतच होते. मित्रांनो, जे लोक ही माहिती ऐकून उद्यापासून नाही तर आजपासूनच अंमलात आणू इच्छितात, त्यांनी सुरू असे कमेंटमध्ये लिहा आणि इतरांना प्रोत्साहन द्या. एकट्याने चालणं कठीण असतं, पण एकत्रितपणे 100 वर्षांचं निरोगी आयुष्य जगणं शक्य आहे. 76 वर्षांच्या श्रीमती प्रकाश देवी, ज्या कुल्ह्याच्या ऑपरेशननंतर रुग्णालयात खूप निराश झाल्या होत्या आणि त्यांना वाटत होतं की आता आयुष्य संपलं आहे, त्या नर्सिंग होममध्ये गेल्या नाहीत.
त्यांनी फक्त 3 महिने या 5 नियमांचं काटेकोर पालन केलं. आज त्या कोणत्याही आधाराशिवाय चालतात, स्वतः क्लिनिकपर्यंत येतात, पुन्हा ट्रेकिंग ग्रुपमध्ये सहभागी होतात, मित्रांसोबत गप्पा मारतात आणि दररोज सकाळी स्वतः पनीर बनवून दिवसाची सुरुवात करतात. त्या आनंदाने सांगतात की लोक म्हणतात त्या 1 वर्षापूर्वीपेक्षाही तरुण दिसतात. फक्त 3 महिने, 90 दिवसांचा योग्य सराव, तुमच्या शरीरातही असाच चमत्कार घडवू शकतो. आज मी ज्या 5 मुख्य गोष्टींवर भर दिला आहे, त्यांचा मी 3 वाक्यात सारांश सांगते. पहिलंच, आठवड्यात किमान 3 वेळा बाहेर जाऊन लोकांशी भेटा आणि दर 50 मिनिटांनी उठून शरीराला सक्रिय ठेवा. दुसरं, आठवड्यात 3 दिवस 20 मिनिटं स्नायूंचा व्यायाम करून शरीराला नैसर्गिक संरक्षण द्या आणि दररोज 7 तासांची गाढ झोप घेऊन मेंदू स्वच्छ ठेवा. तिसरं, प्रत्येक जेवणात प्रोटीन घ्या आणि सूज कमी करणारे पदार्थ वापरून शरीरातील सूज नियंत्रित ठेवा. हेच दीर्घ आणि निरोगी आयुष्याचं खरं रहस्य आहे. मित्रांनो, 85 वर्षांनंतर 100 वर्षांपर्यंत निरोगी जगणं ही नशिबाची गोष्ट नाही. हे तुम्ही आज घेतलेल्या छोट्या निर्णयांचं फळ आहे. आज तुम्ही कोणाला भेटता, किती वेळा उठून चालता आणि तुमच्या ताटात काय ठेवता. माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या अनेक वृद्धांना पाहून मला नेहमी वाईट वाटतं. ते म्हणतात, डॉक्टर साहेब, मी 3 वर्षांपूर्वी सुरुवात केली असती तर. मला हे 5 वर्षांपूर्वी कळलं असतं तर आज मी व्हीलचेअरवर नसतो, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. पण तुम्ही जे हे ऐकता आहात, त्यांच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. कारण हा क्षण तुमच्या उरलेल्या आयुष्यातला सर्वात तरुण दिवस आहे. मी मनापासून इच्छा करतो की तुम्ही असे पालक बनू नका जे मुलांची माफी मागतात. त्याऐवजी असे निरोगी पालक बना जे अभिमानाने म्हणतील, आज मी मित्रांसोबत खूप मजा केली किंवा आज व्यायाम केल्यावर शरीर खूप हलकं वाटतंय. मी इच्छितो की तुम्ही त्या छोट्या पण ख्या आनंदांचा अनुभव घ्या, नातवंडांचा हात धरून खेळाच्या मैदानात धावणं आणि 90 वर्षांनंतरही स्वतःच्या हाताने गरम जेवण बनवणं. श्रीमती प्रकाश देवी म्हणाल्या होत्या, डॉक्टर साहेब, आजारी पडल्यानंतर मला समजलं की आरोग्य कोणी देऊ शकत नाही. स्वतःच्या पायावर चालणं आणि स्वतःच्या तोंडाने चविष्ट अन्न खाणं हा जगातील सर्वात मोठा आनंद आहे. जर कुणी मला आधी सांगितलं असतं की लोकांना भेट आणि थोडं चालत राहा, तर मी इतकं दुःख सहन केलं नसतं. म्हणूनच हे मार्गदर्शन तयार केलं आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू नये, तर तुम्ही आत्ताच एक पाऊल पुढे टाका. तुमचं निरोगी वृद्धत्व आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून आहे. आज कोणाला तरी भेटा आणि मनापासून नमस्कार करा. आज 50 मिनिटांनी 5 मिनिटं उठून घरात चालून या. आज रात्रीच्या जेवणात 2 अंडी जरूर घ्या आणि आज 7 तास शांत झोप घ्या. उद्या, परवा आणि पुढील 3 महिने हे वचन पाळा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही 85 नव्हे तर 100 वर्षांपर्यंत आणि त्याही पुढे एक तरुणासारखं सन्मानाने आणि आनंदाने जगू शकता. मी तुमच्यासोबत एक विश्वासू डॉक्टर म्हणून शेवटपर्यंत उभा आहे. आज तुम्ही घेतलेली ही 5 वचने विसरू नका आणि नक्की अंमलात आणा. आजचे हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा.